काय झालं, आम्ही जेवत असताना बाहेर भांडणाचा आवाज आला. त्यानंतर आम्ही बघितलं तर 402च्या ज्या काकू आहेत, 3च्या काकू कळवीकट्टे काकू आणि त्यांचं काहीतरी भांडण चाललं होतं. तर त्यानंतर आम्ही दोघांनाही चूप केलं की कशाला भांडण करताय, संकष्ट आहे वगैरे, आणि तुम्ही भांडण नका करू आणि तुम्ही बंद करा जे काय असेल ते आपसापसातलं. त्यानंतर ते कळवीकाठी काकू आतमध्ये घरामध्ये गेले. त्यानंतर परत त्यांनी त्याचे जे मिसेस होते ना, ती जाम बोलत होती. त्यानंतर ती जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटण चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं. त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको, तुझं जर काय इश्यू असेल ते तुम्ही आता दोघंजणी बोललाय. त्यानंतर मग ते चालू केलं की तू टाकले आगे. तर मी तिला हे सांगितलं की बस माझ्या आई एक्सपायर झाल्या, त्याबद्दल आम्ही केस काढलेत. तर ते टाकल्याशिवाय तिने बोलवलंच नाही. त्यानंतर परत ती म्हणजे उलटं सुलटं, तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, सगळेजण ग्रुप करून आमच्यावर अंगावर येता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही, तुम्ही भिकारडी लोक, तुम्ही असे लोक तसे लोक. त्यानंतर मग तिला आम्ही तिचा नवरा समोर आहे, तो पण तिला सांगतोय की तू चुप बस, असं बोलू नको. त्यानंतर तिने त्याच्या नवऱ्याचं वगैरे काय ऐकलं नाही. तो नवरा पण तो बोलायला लागला, भांडायला लागला. मी 2 मिनटात तुम्हाला सरळ करतो, माझी एवढी पहचान आहे, मी असं करतो. नाही आधी समजावतो बोला, परत आपण बोलल्यानंतर बोलला की मी तिला हे करतो, दोन हे माझी एवढी पहचान आहे, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जा, असं करा तसं करा. माझ्या काय चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून एक फोन आला की सगळे कसे जागेवर येतील, हे एवढंपर्यंत त्यांनी चालू केलं. त्यानंतर परत मग त्याच्या बायको आतनी मग शिव्या द्यायला लागली. शिव्या द्यायला लागल्यानंतर त्यांनी त्याला आम्ही सांगितलं तिला पहिले आवर. मग तो तिला आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी मग दरवाजा वगैरे बंद केला. त्यांनी दरवाजा बंद केला. एक काकू यांच्या घरी गेले, आम्ही आमच्या घरी आलो. त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर परत दरवाजावरती बेल वाजली म्हणजे जनरली कोण आहे बघायला गेलं तर अभि पुढं होता ना, दरवाजा उघडायला. अभिने दरवाजा उघडला, तेवढ्यात त्या शुक्ला समोर आला आणि शुक्ला म्हणला पुढे या. मग दरवाजा ओपन केलं, उघडं असतं ना, मग उमरेच्या बाहेर गेलं. त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं अभिच्या. ते हिथं पूर्ण असं हे पूर्ण त्याचं असं फाटलंय. त्याला आता तिथं 10 टाके पडलेत तिकडं, आणि ते जखम एवढी मोठी आहे की त्याला आता इथं बोलले की तुम्ही कळव्याला शिफ्ट करा आणि त्याचं MRI CT स्कॅन सगळं करा. त्यामुळे त्याला आता उलट्या झाल्या. त्यानंतर त्याला चक्कर येते, उभं पण राहता येत नाही. आता ॲम्ब्युलन्सने त्याला घेऊन गेले. हे इथंपर्यंत झालं. ठीक आहे, तुम्हाला इंजरी जरा दाखवा, कुठे कुठे काय आलं इथं. आता त्यानंतर बाहेरून किती लोक आले होते? त्या बाहेरून जवळपास 10-12 लोक त्याने आणले होते. त्याने हातात येताना ते रॉड, तर स्टीलचे रॉड होते, लाकडी बॅटन होत्या. त्यानंतर ते असं एक धारदार मोठं शस्त्र होतं. जे तुमच्या बिल्डिंगची लोक नव्हती ती? नाही ते आमच्या बिल्डिंगची लोक नव्हती. शुक्ला त्या लोकांना घेऊन आला होता. शुक्लाची बाईक होती. हा, हे रॉड आहेत, हे असे. हां, ठीक आहे. आणि तुम्ही आता पोलीस कंप्लेंट केलं, तुम्ही इथे आला कंप्लेंट नाही? त्यांनी एक नॉर्मल पेपरवरती नाव लिहून घेतलं फक्त. ते मेमो काय दिलंय का तुम्हाला त्यांनी? मेडिकल मेमो एक सांगितलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही ते कागद कुठे आहे आता सध्या? तो कागद तिथं जमा करून घेतला आणि तिथं आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडं मेडिकल करून या. तुमचं एक मिनिट, तुमचं इथे काही कंप्लेंट वगैरे काही रजिस्टर केलं आहे का? नाही कंप्लेंट वगैरे काय रजिस्टर केलं नाही. त्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे जा. त्यानंतर मेडिकलला झालं? हा, मेडिकलला आम्ही दोघं आलो. तर त्यांनी जी गँग आणली होती ना, ती गँग इथं सगळी बसलेली आणि मागं लागली. मग माझी बाईक होती ना, मी बाईकने फास्ट गेलो आणि पहिलं ते पोलीस स्टेशनमध्ये गेलो. त्यानंतर परत पोलीस स्टेशन हॉस्पिटलला सांगितलं की आमच्याबरोबर असं झालं. पण त्याने आम्हाला सांगितलं केस पेपर काढा. केस पेपर काढलं. त्यानंतर त्याला ते ड्रेसिंग करायला घेतलं. पण त्याला जास्त चक्कर वगैरे येत होती. ते स्टिचेस कशा तरी घातल्या. पण त्याला कळवायला म्हटलं पहिले शिफ्ट करा. म्हणजे तुम्ही इथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करायला आले आणि तुम्हाला इकडनं पोलिसने तुम्हाला एक कागद दिलं, बोले जावा तुम्ही स्वतःहून जावा मेडिकल करायला. पण तुम्ही इकडनं जाताना तुमच्या मागे ते जो लोक ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला, ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला ते परत तुमच्या मागे लागले आणि परत तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही गाडीवर होतो त्यामुळे आम्ही फास्ट गेलो. ठीक आहे. आणि तुमच्याकडे आता हे किती वाजता घडलं सगळं प्रकरण? हे साधारणतः 9:30-9:45 दरम्यान घडलं. आणि आता सध्या किती वाजलेत? 12:30 वाजले. 12:30. तुमचं आतापर्यंत काही कंप्लेंट वगैरे काही रजिस्टर केलेलं गेलं नाही? काय नाही. आता आम्ही पोलीस त्या मेडिकल मधनं जाऊन आलो. आता पोलीस स्टेशनला चाललोय. ते म्हणे पहिले तिकडचं करून या, मग इथे हे घेतो. तुम्हाला जरा तुम्ही दाखवू शकता कुठे कुठे मार लागले वगैरे काय? पूर्ण माझा ह्या हाताला मार लागला, हे दिसतंय पूर्ण. हा. त्यानंतर हे इथं पूर्ण असं ना 15 सेंटीमीटरचं एक वार आहे, असं इथं खाली पडलंय वार आहे. आणि इथं पायाला पूर्ण हे लागलेलं आहे असं. इथं हॉस्पिटलमध्ये
पेपर नाही त्यांनी पण त्यांनी जो लिहिलं ना त्याची कॉपी फोटो काढून आणलेला आहे. तुम्ही ते काय लिहिलंय त्याच्यावरती जरा दाखवू शकता का? ते समीर जरा वाचू शकता का काय लिहिलंय त्याच्यामध्ये? त्यांनी कंप्लेंटमध्ये काय तुम्ही त्यांना सांगितलं व्यवस्थित काय झालं काय म्हणून? मारलं जरा दाखवू शकता काय लिहिलंय त्याच्यामध्ये? वाचून दाखवा जरा. सध्या आपले इथे जमा झालेत बघा, सोसायटीचे मेंबर सगळे जमा झालेत. नाही बोलून एक 30-40 लोक आलेत. ठीक आहे, हे सगळे मेंबर आलेत इथे. कारण असं आमच्या सोसायटीमध्ये आज रात्री 9:30 वाजता 10-12 लोक घुसलेत आणि असं यांच्यावरती बघा असं हल्ला झालेला आहे. ठीक आहे, आणि जे वयस्कर लोक आहेत यांच्यावरती पण मार केलेला आहे. जरा बघा या आजीवरती, हे बघा हे दिसतंय तुम्हाला, रक्ताचे सगळे डाग दिसत आहेत. त्यांच्या मागे बघा जरा, यांनी त्यांना वाचवायला गेले तर बघा मागे कसं यांच्यावरती पूर्ण रक्त पडलंय. आणि आता सोसायटीचे लोक इथे आलेत कंप्लेंट रजिस्टर करायला. नाही, कंप्लेंट रजिस्टर करायला आले तर आम्हाला असं सांगितलं गेलं आहे की यांचं प्रकरण जे आहे ते पहिले रजिस्टर होईल आणि आम्हाला फक्त इथे साक्षीदार म्हणून बोलवलं गेलं आहे. पण हे लोक सगळे इथे घाबरलेत, सगळे आलेत बघा, सोसायटीचे एवढे मेंबर इथे जमा झालेत. नाही बोलून 40-50 लोक रात्री 12:30 वाजता इथे कंप्लेंट करायला आहेत. लेडीज पण आलेत. मी किरण सकपाळ बोलतोय. काय नेमका काल हा जो प्रकार घडला याच्यामध्ये जो शुक्ला जो व्यक्ती आहे त्यांनी खूप सोसायटीमध्ये दहशत माजवलेली आहे. तो स्वतःला मोठा समजतो की मी मंत्रालयामध्ये कामाला आहे, मी पोलिसांना कोणत्याही पद्धतीत म्हणजे विचारधारणा केली तरी मला त्याच्यावर परिणाम करू शकत नाहीत. पोलिसांमध्ये जरी मी चौकीमध्ये गेलो तरी त्यांनी माझे काही वाकडं करू शकत नाही, असे सरळ सरळ शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि तो इकडे सोसायटीमध्ये प्रत्येक वेळेला गाडी कुठेही लावणे, कुणालाही धमकावणे, सोसायटीमध्ये काही अपशब्द बोलणे, लेडीजबद्दल अपशब्द काढणे. आणि त्यांची लेडीज सुद्धा आमच्या लास्ट इयरचा जो महाशिवरात्रीचा उत्सव झाला त्याच्यामध्ये, त्या महाशिवरात्रीच्या कमिटीमध्ये मी कार्याध्यक्ष आहे. तर मला नंतर माझ्या कमिटीकडून कळलं की ह्याच्याच मिसेसनी रात्री 1 वाजता त्या शिवमंदिरामध्ये नको ते कारण सांगून तिकडे पूर्ण राडा करायचा प्रयत्न केला. म्हणजे आमचा जो अभिषेक चालला होता त्याच्यामध्ये खूप मोठा गदारोळ केला. त्यानंतर मग कमिटीतले काही सदस्य आल्यानंतर त्यांनी तो थांबवला. परंतु त्यांनी त्यावेळेलाही धमकी दिली आमच्या मंडळाला की तुम्ही माझं काही करू शकत नाही, कारण मी कुठल्या पदावरती काय आहे ते मी तुम्हाला तशा पद्धतीने दाखवेल. तर ही कुठंतरी गोष्ट आता थांबली पाहिजे. आणि तो आता कुठल्या पदावरती कुठं काम करतो आणि सोसायटीमध्ये किंवा परिसरात काय सांगतो? नाही, तो कुठल्याही मोठ्या असा पदावरती नाहीये, फक्त तो धमकवण्याचा प्रयत्न करतो. तो जो गाडीमध्ये दाखवतो की माझी मंत्रालयाने दिलेली गाडी वगैरे हे सगळं बोगस आहे. ती रितसर पोलिसांनी चौकशी करावी, कारण त्याच्याकडे कसा कुठलाही शासकीय असा मोठ्या पदाचा काही त्याच्याकडे हक्क नाहीये. आणि आम्हाला न्याय मिळेल या आशेने आम्ही सर्वजण एकत्र आलो. सर, काल रात्रीची घटना आहे जी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेली आहे की शेजारच्या मावशीनं त्या ठिकाणी धुरासाठी त्या ठिकाणी समोरच्याला काहीतरी बोललेत शुक्ला या व्यक्तीला. त्यानंतर त्यांचा वादावाद झाल्यानंतर त्यांचा वाद कोपाला जायला लागला. तर शेजारचे देशमुख परिवार हे एकत्र आले आणि त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी थोड्याच वेळात ते सुटलं आणि त्याच्यानंतर त्या शुक्ला या व्यक्तीने 10-15 लोकांना बाहेरून बोलवले, गुंडे लोकांना, आणि त्यांनी भयान यांच्या घरातच घुसून यांना मारहाण केली. मारलं एवढं जबरदस्त मारलेलं आहे की त्या माणसाला आज 15-20 टाके पडलेले आहेत. त्याच्यानंतर तो व्यक्ती सिरियस आहे. दोघं बंधू आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जबान्या दिल्यात. त्यांची रक्त बंबाळ झाले होते आणि ज्या मावशीपासून सुरुवात झाली होती ती मावशीचं ब्लाऊज साडी देखील रक्तानं पूर्ण भिजलेलं होतं. अशा अवस्थेत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काही बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी सर्व एकत्र गेले पोलीस स्टेशनमध्ये. पण पोलिसांनी ती गोष्टी नाकारली, घेत नव्हते. त्यांचा एक साधारण त्यांनी पेपरवरती लिखापडी केली. आताच आपण काही लोकांच्या बाईट देखील ऐकले असेल. त्या ठिकाणी त्यांची फक्त साधा पेपर घेतली, पण पोलिसांनी साधी दखल घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आज त्या ठिकाणी 24 तास उलटलेले आहे. आज तो मोकार फिरतोय. आणि दुसरी गोष्ट त्याने त्या माणसांना, त्या परिवारांना, देशमुख परिवारांना असं दिले की तुम्ही मराठी लोक आमचं काय वाकडं करू नये, तुमचं महाराष्ट्र आमचं काहीच करू शकत नाही. आम्ही बघा फोन लावले, आज 10-15 माणसं आमच्यासाठी आलेले आहेत. तुमचं कोण? तुमचं नातगोत सुद्धा येऊ शकत नाही, तेव्हा तुमचं कोण? म्हणून त्या ठिकाणी त्या माणसाची जबरदस्ती आपली त्या ठिकाणी दादागिरी वाढलेली आहे. त्यानंतर तो शासनाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना दहशत माजवलेली आहे. हा पूर्ण विधान परिसर त्या ठिकाणी आज भीड वातावरणामध्ये पसरत आहेत. ते लहान मुलं असो या कोठेही असो, कोणतेही असो, तर त्या माणसाने याच्या व्यतिरिक्त अजून देखील आई बहिणींचा एवढा अवमान केलेला आहे की मी हा सर्व लोकांकडनं ऐकलेलं, ग्रुपमधून ऐकलेलं आहे की त्याने रेपची देखील धमकी दिलेली आहे. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. तर आमची ही जी पुढचे आमचे नियोजन आहे हे सर्वांच्या मताने सर्वजण त्या ठिकाणी उद्या जर संध्याकाळपर्यंत त्या माणसाला त्या ठिकाणी अटक नाही झाली तर उद्यानंतर आम्ही परवाला पूर्ण ह्या कल्याण शहरामध्ये जागोजागी मुरबाड आपला
मुरबाड रोड आहे त्याच्यावर आंदोलन होईल. जर त्याच्यावर देखील अन्याय आम्हाला त्या ठिकाणी न्याय नाही मिळाला, अन्याय वाढत राहिला, तर आम्ही त्या ठिकाणी रेल्वे रोको देखील हा आंदोलन करणार आहे. कारण हा नुसता मराठी मुलगाने आई बहिणींचा त्या ठिकाणी त्यांचा जे एक इज्जतीचा प्रॉब्लेम आहे, एक त्यांच्यावर त्यांनी चितडी उडलेली आहे. आणि शिवाजी महाराजांचा हा राज्य आहे, 18 पगड जाती एकत्र राहतात भाऊ, आणि इथं त्या ठिकाणी गुन्हा गोविंदा नव्हता. आणि त्याच्यात जर असं कोणी गालबोट लावत असेल आणि त्या ठिकाणी भले त्या ठिकाणी शासनाच्या नावाखाली जर गरिबांना जर अशा प्रकारे त्यांनी दमदाटी देऊन त्यांना धमकवतात, त्यांचा आवाज जर बंद करतं, आणि त्या माणसाने एवढंच नाही बोली, त्यांनी पोलीस स्टेशन सुद्धा सांगितलं की पोलीस स्टेशन सुद्धा आमचं कोणी काही करू शकत नाही. म्हणून त्यांच्यानुसार आम्ही इथं जागोजागी आंदोलन करणार आहेत. आणि याच्यानंतर आम्ही शासनाला विनंती करतो की आपण शासन आहात, आमचे मायबाप आहात, आपण त्या ठिकाणी या गुन्हेगाराला माफी देऊ नये, त्याला आळा घालू नये. तो शासन प्रशासन असो, पोलीस स्टेशन असेल, आणि याच माध्यमाने सर्व मीडियानं देखील मी धन्यवाद करतो. माझं नाव विजय बाळकृष्ण कळीकट्टे, मी अजमेर हाईट्स 1 मध्ये राहतो. तर रात्री मी घरी गेल्यावर फ्रेश होऊन बसलो होतो, तर त्या माणसाने घरातून त्या लोकांना त्याची रूम दाखवली, आणि रूम दाखवल्यावरती ती पोरं बाहेर आली आणि सायकल उचलून त्याच्या दरवाजात आपटली. मग मी बाहेर आलो काय झालं म्हणून बघायला, तर त्यांनी जेव्हा तो समोरचा माणूस बाहेर आला तर त्यांनी डायरेक्ट मारायला घेतला. हे 7-8 जण आली, त्याला डायरेक्ट रॉड मारायला लागली. मग त्याच्यामध्ये मी अडवायला गेलो तर त्यांनी मला पण मारहाण केली आणि बाजूला ढकलून दिलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आमचे जे लेडीज लोक आहेत त्यांना मारहाण केली, सगळ्यांना मारहाण केली. आणि त्याच्यामध्ये शिव्या पण दिल्या, मराठी माणसं भिकारी आहेत असं मारा त्यांना, अजून मारा मराठी माणसांना, अशा त्यांनी शिव्या पण दिल्या त्या लोकांनी. एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या या लोकांनी मारता. आणि त्याच्यामध्ये त्याला एवढं मारलं आहे की त्याला नाही जवळजवळ 10 का 12 टाके पडलेत असं झालेत. आणि त्यांनी धमकी पण दिली आहे की तुम्ही भेटानंतर खाली अर्धा तासाने तुम्हाला मारून टाकतो म्हणून, अशा त्यांनी धमकी पण जोराजोरात दिली आहे. त्यांचं पूर्ण नाव अखिलेश शुक्ला आहे. ते कुठं काम करतात त्याच्यात? मी सगळी इन्क्वायरी केली आणि ते MTDC मध्ये महाराष्ट्र टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये कामाला असून एक अकाउंट मॅनेजरच्या पदावर ते काम करतायत. परिसरात मध्ये काय बतावणी करतात, कुठली गाडी घेऊन फिरतात? मी हे इन्क्वायरी केली, परंतु असे त्यांना कुठलीही गाडी देण्यात आलेली नाहीये. ते कुठल्या गाडीत फिरतात? ते लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतात असे मला माहिती पडली. पिवळ्या गाडीची दिवी गाडीमध्ये फिरतात असं मला माहिती काढली. काय सांगतो? मी मंत्रालयामध्ये कामाला असून लोकांना धमकवतात ते. काल योगीधाम परिसरामध्ये एक किरकोळ वादावरून भांडणं झाली. एक शुक्ला नावाची होती ती दिव्याचा वापर करतोय, त्यामुळं त्यांनी त्या बाजूचा जो आहे कालवेट म्हणून त्याला मारहाण केली. आणि देशमुख कुटुंब हे सोडवायला गेल्यानंतर त्याला एवढं मारलं आहे की मरतो का जगतो. आज सायन्स हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे, आणि इथं पोलीस स्टेशनला तो काल येऊनसुद्धा त्याला ॲडमिट केलेलं नाही. पण त्या देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये योगीधाम रेसिडेन्शियल सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये एक ठिकाणी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी देशमुख राहतात. उदबत्तीचं जे धूप आहे, धूप लावण्यावरून धूर एकमेकाच्या घरात जाते म्हणून दोघं एकमेकाला शिवीगाळ केले, मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये देशमुख जखमी आहेत. दोघांच्या तक्रारीवरून दोघांचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि तपास आणि चौकशी चालू आहे. सर, देशमुख यांना तुमच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. 10 ते 12 जणांनी बाहेरची लोक. देशमुख यांची तक्रार जी होती त्या तक्रारीप्रमाणे आपण FIR दाखल केलेली आहे आणि त्यांचे अपोजिट जे शुक्ला आहेत यांच्याही तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे देशमुख जखमी आहे, डोक्याला मार लागलेला आहे, स्थानिक उपचार करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात. गुन्हा दाखल आहे मारामारीचा. आता त्यात सोसायटीचे काही तक्रारी आहेत, त्यांचे पूर्ण तक्रारीवर आपण कारवाई करीत आहोत. सर, शुक्ला आहे त्याचा भाऊ सरकारी अधिकारी आहे. तो सोसायटीच्या लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे ते दादागिरी जास्त प्रमाणामध्ये करतात आणि अंबर दिवा देखील वापरतात. याची आपण चौकशीवर काय केली पाहिजे? शुक्ला जे आहेत त्यांची डिटेल चौकशी आपण करत आहोत. कुठल्या हुद्द्यावर आहेत, कुठे जॉबला आहेत, पण ते सरकारी ड्युटीवर आहेत असं कळलेलं आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.